आज आपण आलो आहे घोराडेश्वर लेणीला. घोराडेश्वर अर्थात शेलारवाडी लेणी. शेलारवाडी लेणीच्या पायथ्याला चढतानाच आपल्याला डाव्या बाजूला ही सुवर्ण फुले फुललेली दिसतात. निसर्गाचा एक आविष्कारच म्हणायला काही हरकत नाही. सुंदर फुलांना बघून आपण लेणीच्या या पायथ्याला चढायला सुरुवात करतो. ही चढाई साधारणतः पायऱ्यांची असल्यामुळे या पायऱ्यांवरती चढताना थोडाफार दमछाक तर होतोच. आज उन्हाचा तडाखा असल्यामुळे दमछाक ही होणारच होती. लेणी चढाईचा पहिला टप्पा इथं पूर्ण होतो. पायऱ्यांच्या वरच्या भागाला असलेल्या दगडस्वरूपी मैदानामध्ये थोडा वेळ इथं आपण आराम करू शकतो. परंतु समोर असणारे दृश्य मात्र आपल्याला आराम करू देत नाही. वरतून दिसणारे हे दृश्य म्हणजे बेगडेवाडी रेल्वे स्टेशन आणि तळेगाव दाभाडे हा इतर परिसर इथून नयनरम्य असा दिसतो. पावसाळ्यात पर्यटक इथं मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि बाजूलाच असलेल्या डोंगरामध्ये आपण बघू शकतो की इथंच भिक्खू संघाने आपले वर्षावास काळ इथं व्यतीत केलेला आहे. ह्याच डोंगरामध्ये आपल्याला लेणी कोरलेल्या बघायला मिळतात. पहिला टप्पा चढून आल्यानंतर आपल्याला दुसरा टप्पासुद्धा पायऱ्यांचा लागतो आणि त्यानंतर आपल्याला सरळ मार्गे लेणी लागतात. आज आपण आलो आहे शेलारवाडी लेणी येथे आणि त्याला घोराडेश्वर सुद्धा म्हणतात. तर शेलारवाडी लेणी ही मुंबई पुणे हायवेवरती अगदी लागून आपल्याला पायऱ्याच्या दिशेने म्हणजे पायरी मार्गे आपण वरती येऊ शकतो. जवळपास 700 ते 800 मीटर अंतरावरती ह्या लेणी असून फार सुबक अशा आकारामध्ये बेसॉल्टच्या दगडामध्ये ह्या कोरलेल्या लेणी आहे. लेणीच्या आपण प्रवेशद्वारावरती आपल्याला लेणी कशा प्रकारे आहे सरकारच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचा बोर्ड दिसतो. उजव्या बाजूच्या डोंगरावरती काही नुकतीच बांधकामे झालेली आहेत. इथे काही लोक वास्तव्य सुद्धा करतात. तर आपण सर्वप्रथम लेणीच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर डाव्या साईडला असलेल्या ज्या लेणी आहेत ती लेणी क्रमांक 1 आपण बघणार आहोत.
आपण आता लेणी क्रमांक 1च्या दिशेने म्हणजेच डाव्या बाजूला असलेल्या लेणीकडे वळणार आहोत. लेणीच्या बाहेरील भागामध्ये भारतीय संरक्षण विभागाचा बोर्ड एकटाच निश्चित पडला आहे. त्याला आता कुणीही वाली नसल्यासारखा कोपऱ्यामध्ये तो उभा आहे. बाजूला भिक्खू निवास आणि त्या बाजूला मुख्य भिक्खू निवास आपल्याला बघायला मिळतो. या भिक्खू निवासामध्ये असलेल्या काही मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. त्या म्हणजे विठ्ठल रखुमाई आणि तुकाराम महाराज यांच्या या मूर्ती आपण बघू शकतो. ह्या मूर्ती अलीकडच्या काळामध्येच बसवण्यात आलेल्या आहेत. तसेच बाजूला असलेल्या भिक्खू निवासामध्ये आत्ता काही वारकरी संप्रदायातील लोक तिथं वास्तव्य करीत आहेत. ह्या मूर्ती आपण बघू शकतो. पाठीमागे असलेल्या ज्या मूर्ती आहेत त्या नंतरच्या काळात कोरण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला इथे दिसतो. म्हणजेच या भिक्खू निवासामध्ये आता कोणीही भिक्खू राहत नसून काही वारकरी संप्रदायातील लोक राहतात. त्यानंतर आपण जाऊया लेणीच्या उजव्या बाजूला असलेल्या आणि आपण मुख्य लेणीकडे आपण जात आहोत. इथं छान प्रकारे पायऱ्या केलेल्या आहेत. लेणीचा असा सुंदर असा परिसर आहे. लेणी आणि एक पाण्याची पोडी आहे की तिचं दान दिल्याचा उल्लेख आपला या शिलालेखामध्ये भेटतो. उसबनथ व त्याची पत्नी सिंहगुप्तलिका हिचा मुलगा नंद यांच्यासह यांनी या लेणीचं आणि या पिण्याच्या पाण्याच्या पोडीचं दान दिलेलं आहे असं त्याचा अर्थ होतो. आता आपण लेणीच्या मुख्य चैत्यगृहामध्ये जाणार आहोत. बाहेरील आपल्याला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचा बोर्ड दिसतो. बाहेरील भिंत ही नंतरच्या काळामध्ये दगडांमध्ये बांधलेली आहे. आतमधील चैत्यगृह हे बेसाल्ट खडकामध्ये कोरलेले असून आयताकृती आहे. असे अप्रतिम हे लेणी बेसाल्टच्या खडकामध्ये आजही मजबूत स्थितीमध्ये तग धरून आहे. या मुख्य चैत्यगृहाच्या डाव्या बाजूच्या भिंतीवरती आपल्याला एक शिलालेख दिसतो. हा शिलालेख म्हणजे थेर बहादूर सिंह यांच्या शिष्या ज्या प्रवचित झालेल्या आहेत त्यांचं नाव आहे घबरा आणि त्यांच्या 2 मुली आहेत. ह्या मुली म्हणजे एक म्हणजे संगा आणि दुसरी आहे बुद्धा. यांनी या चैत्यगृहाचं दान दिलं आहे. आपल्या आईवडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांनी हे दान इथं दिलेलं आहे. तसेच आचार्यांना समर्पित केलेले आहे. यानंतर डोंगराच्या वरच्या भागाला असलेली लेणी इथं आपण जाणार आहोत. इथं काही आपल्याला भिक्खू निवास आढळून येतात. चला वरती कोण येणार आहे चला.
अवघड रस्ता आहे. या रस्त्यानं शक्यतो जास्त लोक कोणी येत नाहीत. बघा एक 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 वरती चढत आहेत. आणि आता मी पण आता चढायला सुरुवात करतोय. चढाई एकदम छातीवरती आहे हळूच या. आणि आमच्या समोर MBCPRचे लेणी समर्थक चढतायत. चला. अरे बघ दादा मी गेला सुद्धा त्यांच्या पाठीमागने चढण्याचा प्रयत्न करतोय. फार दमछाक होते. चढाई एकदम उंच आहे, छातीवरती आहे आणि अशा या डोंगराळ भागामध्ये भिक्खू संघ कसा राहत होता याची कल्पना आपण करू शकतो. बापरे, आता मात्र दमारे झाले. उतरताना आपण तिकडून जाऊ. उतरू. चला या हळूच या. हळूच एक 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 हळूच चला. दमान या, गडबड करू नका. हा इथं वेदिका पट्टी क्लिअर दिसते बघा. या ठिकाणी वेदिका पट्टी क्लिअर. आता आपण आलो आहे वराडेश्वरच्या वरच्या भागामध्ये, वरच्या साईडला, जिथं आपल्याला एक बुद्ध लेणी दिसते. भिक्खू निवासामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोरच्या भिक्खू निवासामध्ये शिवलिंगाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. या भिक्खू निवासामध्ये सुंदर अशी वेदिकापट्टी स्पष्टपणे आपल्याला बघायला मिळते. या भिक्खू निवासामध्ये असलेले अष्टकोनी स्तंभ हे विविध प्राण्यांची शिल्पकृती आपल्याला दिसते. बौद्ध धर्मामध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या असे हे शिल्प म्हणजे गजशिल्प, सिंहस्तंभ, व्याघ्रशिल्प इथं आपल्याला अष्टकोनीच्या दर्शनी भागामध्ये आपल्याला बघायला मिळतात. सुंदर असे हे विहार असून या ठिकाणी 4 भिक्खू निवास आपल्याला बघायला मिळतात.
चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय अर्थाय हिताय सुखाय देत भिक्खवे धम्म आजी कल्याणम मज्जे कल्याणम पर्यवसान कल्याणम अशा धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा आदेश भिक्खू संघाला तथागतांनी दिला आणि हा भिक्खू संघ या डोंगर दऱ्यामध्ये लेणीमध्ये राहून धम्माचा प्रचार आणि प्रसार करायला लागला। ह्याच वर्षवासाच्या काळामध्ये जे 3 महिन्यामध्ये भिक्खू संघ अशा ह्या दर्याखोरीमध्ये राहून ज्ञान अर्जित करून भगवंताच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार केला। अशी ही पावन आणि पवित्र जागा बौद्धांची आज मात्र तिथं आपल्याला वेगळ्याच विचारांनी त्यावरती प्रभाव केलेला आहे आणि आज आपल्या बुद्ध लेणी म्हणून जी प्रचलित असणारी लेणी मात्र आज वेगळ्या प्रकारची तीर्थस्थाने बनली।